तर आता आपण पाहत आहोत अध्याय 7वा. तर 7व्या अध्यायामध्ये तसं आपल्याकडे जर PDF असेल किंवा आपल्याला प्रिंट आउट काढलं असेल, समजा आपण, तर आपल्याकडे असेलच. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग, किंवा याला म्हणलेलं आहे भगवंताचं ज्ञान, भगवत ज्ञान. आता आपण जो याच्या आधीचा अध्याय होता, 6वा अध्याय, त्याचा आणि या अध्यायाचा काय संबंध ते जाणून घेऊया. आता आपल्याला लक्षात असेलच की 6व्या अध्यायाच्या शेवटी, म्हणजे 6व्या अध्यायातला 47वा श्लोक, त्या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की त्यांच्याशी जो अतिशय, अर्थात भगवंतांनी ध्यान योग सांगितलं 6व्या अध्यायामध्ये, पण ध्यान योगाच्या शेवटी भगवान म्हणतात की त्यांच्याशी अतिशय निकट युक्त झाले जो योगी आहे, तो कसा आहे म्हणे, मद्गतेन अंतरात्मना. तो श्लोक असा होता, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान मते यो माम समे युक्त तमो मतः. त्यात असं म्हटलंय भगवंतानी की जो पूर्णपणे माझ्याशी अतिशय निकट युक्त होऊन हृदयातून माझं स्मरण करतो, तो खरा माझा, अं, तो श्रेष्ठ योगी, असं भगवंत म्हणतात. आता मुद्दा असा आहे, आता मद्गतीन अंतरात्मना म्हणजे तो हृदयातनं कसं चिंतन करतो भगवंताचं, कसं स्मरण करतो, याचं वर्णन आता काय केलेलं आहे, या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता मी सुरुवातीला सांगेन, याच्यामध्ये एकूण 30 श्लोक आहेत या 7व्या अध्यायामध्ये. हम्म. या 30 श्लोकांमध्ये 1 ते 3 श्लोक ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना, हम्म, भगवान श्रीकृष्णांना त्यांच्याविषयी श्रवण करून जाणणं, हम्म, आपल्याकडे असं तर त्याच्यात आपण बघायला हरकत नाही. आणि दुसरं 4 ते 12 श्लोकांमध्ये श्रीकृष्णांना, श्रीकृष्णाच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींना जाणणे. आणि 13 ते 19 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची कशी शरण घ्यायची त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि 20 ते 25 या श्लोकांमध्ये देवतांची उपासना किंवा निर्विशेषवाद म्हणजे नेमकं काय बरं, आणि भगवान श्रीकृष्णाचे काय कनेक्शन आहे त्याचं, त्याचं वर्णन आहे. आणि 26 ते 30 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, मायेच्या भ्रमातून कृष्णाच्या भक्तीकडे कसं वळायचं आपण, याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण थोडस, आपल्याला माहिती आहे आपण त्याला आढावा घेतो, तरी पण आपण जेवढं शक्य होईल थोडं याच्यामध्ये आपण काय करूया, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर याचा जो पहिला श्लोक आहे, तो मी आता सांगितल्याप्रमाणे 6व्या अध्यायाच्याच पुढचाच, भगवंत अजून पुढे जात आहेत. तर ते एकतर ज्ञान विज्ञान योग असं अध्यायाचं नाव आहे. तर ज्ञान मिळून पुरेसं नाहीये. ज्ञानावर काय आवश्यक आहे, ज्ञानाबरोबर विज्ञान पण आवश्यक आहे. आता ज्ञानावर विज्ञान म्हणजे काय बरं नेमकं, हं? तर आपल्याकडे भगवद्गीता असेलच, त्याच्यामध्ये 7वा अध्यायातला पहिला श्लोक पहा आपण. हं. श्लोक असा, पहिला श्लोक, श्री भगवानुवाच मय्यासक्त मना पार्थ योगम युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्र माम यथा ज्ञासीसी तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. ऐक म्हणतात, शृणू म्हणजे ऐक, भगवंत ऐकायला सांगतात, आपण ऐकत नाही खरं. भगवान श्रीकृष्णांचं या जगातलं कोणी ऐकायला इच्छुक नाहीये. सगळं जण काय करतात, फ्री टॉक टाइम आहे, सगळं खूप ऐकायची खूप इच्छा आहे, आणि जगातल्या सगळ्या गोष्टी ऐकतोय आपण भगवंत सोडून. भौतिक जगात लोकांची अवस्था आहे. म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माझ्यामध्ये पूर्ण भावनेने युक्त होऊन कशी माझी भक्ती करायची, म्हणजे माझ्यावर कसं मन आसक्त करायचं, ते तू ऐक म्हणे, असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. आणि इथं श्रवण करण्याचं महत्व भगवंत सांगतायत. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी भागवतांच्या म्हणजे पहिल्या स्कंदातल्याच काही श्लोकांचा उल्लेख केलेला आहे. हम्म. त्याच्यामध्ये हे प्रसिद्ध श्लोक आहेत. शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृद्यंत असतो या भद्राणी विधुनोती सुरसताम, क्रमाने श्लोक आहेत ते. त्याच्यामध्ये हा खुलासा केलेला आहे की कसं भगवंताविषयी श्रवण कीर्तन करणं म्हणजे खरं पुण्य आहे. बाकी जे पुण्य आपण त्याला पुण्य पुण्य म्हणतो,
ते कसलं पुण्य ते कळेल आपल्याला नंतर याच अध्यायामध्ये. ते पुण्य काही कामाचं नाही, पण भक्तीचं जे पुण्य आहे, भगवान श्रीकृष्णांविषयी कीर्तन आणि श्रवण करून मिळणारं पुण्य, हे पुण्य खरं पुण्य आहे, शाश्वत पुण्य, नष्ट न होणार आहे. ते कधी मिळेल? जेव्हा श्रवण करतो तेव्हा. आपण श्रवणच नाही केलं तर गाडी पुढे जाणार नाही. म्हणून म्हणून श्रवण करणं खूप आवश्यक आहे. श्रवण करणं खूपच गरजेचं आहे. कारण श्रवण केलं तरच काय होणार, आपण समजून घेणार. आणि ज्या पुढच्या श्लोकात भगवान सांगतायत, ज्ञानम ते हम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूयोयन अज्ञात यज्ञातम अवशिष्यते. भगवान म्हणतायत की प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे तुला, एक आहे ना, मी सांगितलं मगाशी, ज्ञान आणि विज्ञान दोन्ही पाहिजे बरं का. नुसतं ज्ञान पुरेसं नाही. नुसतं ज्ञान घेतलं पण ते समजा एखादी गाय असेल, ती भरभर खाल्लंय सगळं, पण नंतर ती पुन्हा काय करते, ते रवंथ करते, तरच ते बरोबर पचन झाले म्हणतो आपण. तसंच आपण ज्ञान खूप घेतोय, पण ते जीवनामध्ये उतरवणं, त्याला म्हणतात विज्ञान. भगवान म्हणतात ते दोन्ही मी सांगतो म्हणे तुला, पण हे जाणल्यानंतर तुला बाकी जाण्याची काही आवश्यकताच पडणार नाही, असं इथं स्पष्ट भगवंत उल्लेख करतात. हे पहिल्या 3 श्लोकांमध्ये श्रवणाचं महत्व सांगतात. आणि हा जो या आता जो सांगितला दुसरा श्लोक, या तात्पर्य शेवटी प्रभुपाद मुंडकोपनिषदला एक श्लोक सांगतात. ते म्हणतात, कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. या तात्पर्य शेवटची ओळ आहे. याचा अर्थ असा आहे की जो भगवंताला जाणतो तो सर्व काही जाणून घेतो, त्याला काही जाणण्याचं राहतच नाही. आणि ज्या जगात काय होतंय, आपण सगळं जाणतो म्हणतो, आपण काही जाणत नाही का? जो भगवंताला जाणतो तो सर्व काही जाणू शकतो. आता तो तिसरा श्लोक आहे, हा इतका महत्वाचा आहे. आपल्याला कळेल हा श्लोक वाचल्यावर, आपण आपली खरं किती भाग्य आहे या कृष्ण भावनेमध्ये, ते कळेल. तो श्लोकाचा तिसरा श्लोक, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वता जाणतो. बघा किती दुर्लभ आहे. म्हणजे आपण हजारो माणसांपैकी एखादाच हं, जाणायला प्रयत्न करतो. काय प्रयत्न करतो तो? आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, परमसत्य काय, साक्षात्कार म्हणजे काय, एवढं करेल तो. पण त्याच्यातनं सुद्धा एखादाच, असे सिद्धी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यामध्ये एखादाच आहे, तो काय करतो? भगवान श्रीकृष्णांना ते जसे आहे तसं जाणतो. एवढं दुर्लभ आहे. म्हणजे या कृष्ण भक्तीमध्ये येणं, हे फार नंतर पुढं पुरा परत वर्णन करतील भगवंत. आपण कृष्णाला जाणण्याची इच्छा निर्माण होणं, हे कसं दुर्लभ आहे, आणि ते आपल्याला प्राप्त झालं म्हणजे भगवंताने आपली निवड कशी केलेली हे कळेलच आपल्याला पुढं सुद्धा. आणि याच्यानंतर आपण पाहतोय की आता 4 ते 12 या श्लोकांमध्ये काय केलंय बघा. इथं भगवान श्रीकृष्णाचे भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीने जाणणं. हं, आपल्याला भगवत्ता असणं फार आवश्यक आहे. त्यात आपण बघू शकता, म्हणजे आपल्याला फार सोपं होईल हे समजून घ्यायला. नसेल तर तो चौथा श्लोक असा आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीराष्टधा. आता बघा याच्यामध्ये भगवंत आपली भौतिक शक्ती कशी ते सांगतात भगवंत. हा, अर्थ बघा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हं, असं भगवंत म्हणताय तिथं. म्हणजेच या भगवंताचे शक्ती आहे सगळी. आपलं शरीर पण या तत्वांनी बनले, बघितलं ना आपण, लक्षात आलं आपल्याला. पंचमहाभूतांनी बनले स्थूल शरीर. आपण मराठी स्थूल म्हणजे कसं म्हणतो, काय स्थूल आहे होतो, स्थूल म्हणजे लठ्ठ व्यक्तीला स्थूल म्हणतो. पण संस्कृत शब्दाने स्थूल म्हणजे हे जे दिसत आहेत ना आपल्या शरीराची इंद्रिय, हे शरीर, याला स्थूल शरीर म्हणतात. आणि ते 5 प्रकार झालं. आणि पुढे म्हटलेलं आहे, अ, हं, मन, बुद्धी आणि अहंकार, या 3 गोष्टींनी बनलंय सूक्ष्म शरीर. मन, बुद्धी, अहंकाराने काय बनलेलं आहे?
मन बुद्धी अहंकार सूक्ष्म शरीर आहे. ते सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर दिसत नाही पण आहे. ते पण भौतिक आहे बरं का. ते आध्यात्मिक नाहीये. तेही भौतिकच आहे. आणि पंचमहाभूतांनी बनलेले शरीर तेही भौतिकच आहे. हे दिसतंय ते दिसत नाही एवढंच आहे. ग्रॉस बॉडी आणि सटल बॉडी असं म्हणतात. म्हणजेच हे भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे. हे सगळ्या वेगळ्या शक्ती आणि भौतिक शक्तीलाच काय म्हटलेलं आहे? प्रकृती म्हटलेलं आहे. आणि म्हणून जो कोणी या तीन विष्णूंना जाणतो तो खऱ्या अर्थी या भौतिक जगातून सुटका होते म्हणे. कसं महाविष्णू शरीरातनं सगळे ब्रह्मांड बाहेर पडतात. मग त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये कसे गर्भोक्षय विष्णू प्रवेश करतात आणि तेच गर्भोक्षय विष्णू पुन्हा विस्तार करून कसे क्षरोक्षय विष्णू बनतात. सर्व चराचरात ते जातात आतमध्ये. हे ज्याला कळतं तत्व पूर्णपणे त्याला म्हटलं तत्वतः. भगवान श्रीकृष्णांचा कसा विस्तार होतो ते आहे तसं कसं जाणून घ्यायचं ना. हे सगळं जे काय आहे हेच म्हटलेलं आहे तत्वतः. त्यांना तत्वानं जाणलं. बरेच म्हणतात मी कृष्णाची भक्ती करतो. पण ते कृष्णाची भक्ती करतो पण ते कृष्णाचीच नाही करत मग. हं. मग इतर देवतांची करतात. आता देवता आणि भगवंत याच्यातलं अंतर माहीत असलं पाहिजे आपल्याला. म्हणून इथं पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात, जो 5वा श्लोक आहे त्याच्यामध्ये पुन्हा सांगतात. हे फार महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. खूप मोलाचा आहे. हे ज्ञान आपल्याला झालं तर अज्ञान निघून जाईल सगळं. हम्म. म्हणून भगवद्गीतेतला आपण तो श्लोक बघून जर हे केलं आपल्याला ते फार सोपं जाईल समजून घ्यायला. हम्म. बघा इथं 5वा श्लोक असा आहे. पापर्यामितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. म्हणजेच आपण जो जीव आहोत, आत्मा, आत्मा कशात मोडतो आपण? आपण ही श्रेष्ठ प्रकृतीमध्येच मोडतो आपण ही. पराप्रकृती. भगवान श्रीकृष्ण पण पराप्रकृतीत आहेत आणि आपण पण पराप्रकृती. का बरं? आत्मा आध्यात्मिक भौतिक नाही. पण हे जे आता सांगितले 5 महाभूत आणि 3 मन बुद्धी अहंकार हे आहेत काय? कनिष्ठ प्रकृती आहेत. आणि कुठं बघ अडचण कुठे आहे ती? जास्त भीती कुठं आहे? मोठी भीती हीच किंवा फार मोठं संकट कुठं सुरू होत आहे? जेव्हा जीव काय समजतो, मी श्रेष्ठ आहे, मी ही प्रकृती निकृष्ट आहे, कनिष्ठ आहे, मी तिचा उपभोग घेणार, अशी भावना झाल्यामुळं आपण भौतिक जगात आलेलो. म्हणून भगवंत या ठिकाणी पुढं याच अध्यायामध्ये सांगतील, या मायेच्या तावडीने सुटायचं कसं बरं? आपण स्वतःला हाडामाचा शरीर समजतो. मी अमुक आहे, मी हा आहे, तो आहे. आपण काय करतो? आपली ओळख हाडामाचा शरीराशी करतो. या पंचमहाभूताशी. हं? अशी ओळख सांगतो आपली. तशीच ओळख असते ना आपली. काय कोण तुम्ही? आपण शरीराची ओळख सांगतो. मी हा तो वगैरे. आपली अशी ओळख सांगतो. पण आपण आध्यात्मिक ओळख, पण आपण ही भौतिक ओळख झाली. हम्म. पण आध्यात्मिक ओळख काय? मी आत्मा आहे आणि भगवंताचा मी शाश्वत अंश आहे. ही खरी ओळख आहे. ही ओळख आपल्याला पटणं किंवा ती समजणं फार आवश्यक आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जो जीव आहे हे कनिष्ठ प्रकृतीमध्ये मोडतात. क्षमा करा, उलट मी सांगितलं. जीव हे श्रेष्ठ प्रकृतीमध्ये मोडतात आणि जो आत्मा आहे हा श्रेष्ठ प्रकृतीमध्ये मोडतो. आत्मा श्रेष्ठ आहे आणि प्रकृती कनिष्ठ आहे, पंचमहाभूत वगैरे. आणि भगवान पण आता श्रेष्ठच आहेत. आता मुद्दा हाच आहे, इथं या 6व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत की सगळ्या प्राणी मात्राचा उगम जे आहे या 2 शक्तीमध्ये होतो. कनिष्ठ शक्ती म्हणजे त्याला अपरा म्हटलेलं आहे आणि पराशक्ती दोन्हीमध्ये होत आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचं उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता मीच आहे हे तू ओळख, असं भगवान स्वतः म्हणतात या ठिकाणी. हे लक्षात घ्या आपण. आणि 7वा श्लोक खूप मोलाचा आहे. तो श्लोक असा आहे. अं, हरे कृष्ण. तर या ठिकाणी आपण पाहत होतो की भगवंत फार महत्वाचा एक मुद्दा सांगतायत. अर्थात सगळ्यात महत्वाचं सांगतात. पण 7व्या श्लोकात भगवान म्हणतात मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय
मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. भगवंत एक सुंदर उपमा देतात तिथं. आपल्याला उपमा म्हणजे खायचा उपमा माहित असतो आम्हाला, पण ते म्हणजे बरंच तुम्हाला खायचं आठवू लागलंय, तसं काही नाही. पण उपमा म्हणजे आपण एक तुलना करतो एकाची. भगवंत काय सांगतो बघा, म्हणे तसं माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असं स्पष्ट म्हणतात. कुठलंच तत्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सगळं काही कसं आहे म्हणे, दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. समजा एखादा हार आहे मण्यांचा, मण्या आहेत आणि एकदम त्या मण्या खेटून त्या धाग्यामध्ये ओवलेल्या आहेत मण्या. आणि त्या मण्या त्यात ओवलेल्या असताना आपल्याला एखाद्या अज्ञानी असेल त्याला वाटतं, अरे कसं काय मण्या बाबा, हे मण्या कसं काय एकत्र राहिलेल्या आहेत, त्याला चमत्कारच वाटेल. पण त्या बुद्धिमान व्यक्तीला माहित आहे नाही, त्याच्या आत धागा आहे बरं का, त्या धाग्यामुळेच काय झालेलं आहे, त्या मण्या एकत्र राहिलेले हे त्याला माहित आहे. भगवान म्हणतात की त्या दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे म्हणे. जणू काही भगवान म्हणतात की मी धागा बनलोय, हे सगळं काही आहे एकत्र का राहतंय बरं, ते माझ्यामुळं, माझ्या शक्तींमुळं. कनिष्ठ शक्ती आणि जिला आपण अं, अपराशक्ती म्हणतो, आणि श्रेष्ठ शक्ती म्हणजे ज्याच्यात जीव येतात आणि साक्षात भगवंत पण आहेत. तर म्हणून इथं या ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आता यापुढे काय करतात बघ भगवंत वर्णन. या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय वर्णन करतील की विशेष करून अ, या 8व्या श्लोकापासून भगवंत इथं विभूती पण सांगतील. तसं 10वा अध्याय विभूती योग आहे. पण असं जाणवतं की भगवंत राहवत नाही, की मी समोर दिसतोय खरं, पण तुम्हाला इतर ठिकाणी पण माझा अनुभव घ्यायचा असेल. काही जण म्हणतील ना, अहो मंदिरात आहेत देव, पण इतर ठिकाणी कुठं बघायचं बरं, असं वाटेल ना एखाद्याला. पण भगवान काय करतात की आपल्या विभूती पण सांगतात. या 7व्या त्या सांगतात, मध्ये मध्ये सांगतात भगवंत. आणि त्याचबरोबर 10वा अध्याय स्पेशली बहाल केलाय भगवंतानी. कशासाठी? आपल्या विभूती सांगतात, आपले ऐश्वर्य कुठं कुठे आहेत. आपण चालता बोलता पण भगवंताचा अनुभव कसा घेऊ शकतो ते भगवंतच कृपा करून सांगतायत. कारण भगवंताची इतकी तीव्र इच्छा आहे की सर्व जीवाने परत माझ्याकडे या फिरावं म्हणून. म्हणून या भौतिक जगात कसं निकृष्ट आहे आणि आध्यात्मिक जगात कसं श्रेष्ठ आहे, याचं वर्णन भगवंत वारंवार सांगतायत. आता या 8व्या श्लोकात भगवंत म्हणतायत, हा खूप अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे आणि याच्यात समजा प्रभुपादांनी तात्पर्य दिलेलंच आहे. पण इतर अनेक ठिकाणी प्रभुपाद काय म्हणते ते पण ऐका, आपल्याला बरं वाटेल ऐकायला. तर हा श्लोक, असा 8वा श्लोक बघा, 7व्या अध्यायातला. त्यात भगवान म्हणतायत, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणवात सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम ऋषू. भगवान म्हणतायत, हे कौंतेया, मी पाण्यामधील रस आहे, मी चंद्र आणि सूर्यप्रकाश आहे, मी वैदिक मंत्रांमधील ओंकार आहे, मी आकाशातील शब्द आणि मी मनुष्यांमधील सामर्थ्य आहे. किती महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे आपण पाणी पिताना प्रभुपाद एका प्रवचनात म्हणतात की पाणी पिताना आपण काय म्हणावं. हे भगवान श्रीकृष्ण म्हणतात रसहमप्सु कौंतेय, पाण्यातला स्वाद मीच आहे. म्हणजे आपण पाणी पिताना काय करतो, इथं लिहिलेलं आहे. भक्त काय करतो, हा म्हणे इतकं चविष्ट पाणी मला दिल्यामुळं तो काय करतो, भगवंतचा आभार मानतो. भगवंता खूप धन्यवाद तुमचे, कारण तुमच्या कृपेमुळे काय झालेलं आहे, मला हे गोड पाणी मिळालेलं आहे. अर्थात बाकी पदार्थ मिश्रण पाणी, जलमय पदार्थ असेल तर. आणि चंद्र आणि सूर्य दिसल्यावर काय म्हणायला पाहिजे, प्रभास्मी शशी सूर्य, असं कृष्ण म्हणतायत. म्हणजे चंद्र आणि सूर्याचा जो प्रकाश तो कुठनं येतं, भगवान श्रीकृष्णापासूनच. कारण भगवंताच्या अंगकांत एवढी तेजस, एवढं तेज बाहेर पडतं भगवंताच्या अंगातनं. चंद्र सूर्य काय करतात, ते तेज सगळं घेतात आणि मग ते परावर्तित करतात भौतिक जगाचा अंधकार दूर करण्यासाठी. तो प्रकाश पण भगवंतापासूनच येतो. मग सगळं भगवंतापासूनच येत असेल, मग आपण त्यांची भक्ती का करू नये, का त्यांची शरण घेऊ नये, हाच मुद्दा आहे. आणि ओंकार, कुठल्याही वैदिक मंत्रात ओम आहे त्याच्यामध्ये. तो ओंकार म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. आणि आकाशातला शब्द भगवंतात मी म्हणतात. आणि मनुष्यांमध्ये सामर्थ्य, एखादले विशेष स्पेशल गुण असेल, तो गुण म्हणजे भगवान म्हणतात मीच आहे. हम्म. म्हणजे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि पुढे म्हणतात भगवंत, पुण्य गंधा पृथिव्याम च तेजशास्मी विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. जसं पृथ्वीचा जो मूळ गंध आहे, सुगंध, भगवंत म्हणतात मीच आहे.
असं पाऊस पडतो ना, तेव्हा त्या मातीचा सुगंध येतो का? आपण अनुभव घेतला की? हं. ते बरं वाटतं, हा, बरं वाटतं एकदम. कितीतरी आपण आत्ता काय भरपूर जर एखाद्याकडे असतील, पण ते मातीचा सुगंध जो येतो ना, तो सुगंध वेगळाच असतो, फार बरं वाटतं आपल्याला. भगवान म्हणतो सुगंध मीच आहे म्हणतात. पुण्योगंधा पृथ्वी आमचं, तो मीच आहे म्हणतात. मूळ सुगंध, अग्नीमधली उष्णता मीच आहे. आणि परत सर्व जीवांमध्ये जीवनशक्ती आहे ना, भगवंताचंच हे आहे, स्वरूप आहे. आणि सर्व तपस्व्यांचं तप, आपण तपस्या करतो की नाही भगवंतासाठी, सकाळी उठणं, मंगलातला उठणं, नामस्मरण करणं, ही तपस्या आहे, सेवा करणं. ही तपस्या, ते तप, भगवंतच ते तप आपल्याकडनं घडून घेत, किंवा ते भगवत स्वरूप आहे ती तपस्या पण, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढे पण भगवंत अनेक ठिकाणी मग सांगतात, सगळ्या गोष्टींचं बीज मीच आहे, बुद्धिमानाची बुद्धी मीच आहे. हा, सगळ्या शक्तिमानांचे सगळे म्हणते ना, अहो मी शक्तिमान आहे, शक्तिमान आहे. अरे काय शक्तिमान तू? आली कुठनं शक्ती तुझ्याकडं? ते भगवंतच काय करतात, त्याला शक्ती देतात. हे कळलं तर तो काय करू शकतो. हा, त्याचं प्रवचन आपण करतोय, मी करतोय, ती शक्ती भगवंताने दिली. ती दिली नसेल मी काय बोललो असतो, काही बोलू शकलो नसतो. पुढे म्हणतात, 11व्या श्लोकात म्हणतात, बलवानांचं जे हा काम आणि आसक्तीचं बल मीच. आणि पुढं अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा, आपल्याला कळणं आवश्यक आहे. म्हणजे धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, 11व्या श्लोकात भगवान म्हणतात की धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. 11वा 11. म्हणजेच जी काम वासना आहे भौतिक जगामध्ये, हं, त्याची पूर्तता करणं, हं, ती पूर्तता, हं, जे विवाह करतात, पती पत्नी एकत्र येतात आणि संतान उत्पत्तीसाठी जर ते त्यांनी संग केला, काम तृप्ती केली, तर ते काम म्हणतात, भगवान म्हणतात मीच आहे. पण अवैध स्त्री पुरुष संघ, तिथं म्हणत नाहीत भगवंत तो मीच आहे म्हणून. जे विधी नियमानुसार जर संग केलेला संतान उत्पत्ती, तो काम मीच आहे, इथं स्पष्ट म्हणतायत. आणि पुढं म्हटलेलं आहे की जे काही दिसतंय सर्व काही माझ्या शक्तीनेच झालेलं आहे. मी सगळ्या कशातही मी गुंतत नाही, मी स्वतंत्र आहे. आणि सगळ्या गोष्टी काय आहेत, माझ्या अधीन आहेत. आणि पण भौतिक जगात लोक आहेत, ते पूर्णपणे भौतिक जगात गुंतल्यामुळं त्यांना ही गोष्ट कळत नाही, गुरफटल्यामुळं. आता 14व्या श्लोकामध्ये भगवंत या भौतिक जगाची अवस्था सांगून त्या भौतिक जगातनं कसं सुटायचं याचं पण वर्णन करतात. आणि 14 श्लोक आपल्या शक्य असेल जरा कंठस्थ करा, पाठ करा, खूप महत्वाचा आहे. कारण नेहमी आपण स्मरण ठेवावं, आपण किती बिकट परिस्थितीमध्ये आहोत, प्रत्येक जीव. काय म्हणतात भगवंत बघा, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामितां तरन्ति ते. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. पहिल्या ओळीमध्ये धक्का दिला एकदम भगवंताने, दुसऱ्या वेळेत पाठीवर हात दिला, डोंट टेल मी आहे. कसं आहे की नाही विशेष? पहिल्या वेळेस म्हणतात भगवंत, ही जी तीन गुणांनी बनलेली माया शक्ती दुर्गा आहे, यातनं सुटणं फार अवघड आहे. पण पण काय, की जो माझी शरण घेईल तो आरामात मायेला पार करून जाईल. आता भगवंताची शरण घ्यायची म्हणजे काय, त्यांची भक्तिमय सेवा करणं. हम्म. तर त्यामुळं इथं भगवंत म्हणतात माम, माम एव, एव म्हणजे निश्चितच, म्हणजे जो माझी शरण घेईल तो काय होईल म्हणे, या मायेतनं सुटेल. इथं देवतांची शरण असं म्हटलंय की भगवंतानी? नाही. त्वामेव वगैरे नाही, मामेव, माझी शरण म्हणतात भगवंत. आता याच्याविषयी खुलासा, आता बघा, आता 15व्या श्लोकात भगवंत सांगतात, फार विशेष मुद्दा आहे, की चार असे लोक आहेत ते भगवंताकडे फिरकतच नाहीत. ते कोण आहेत सांगतील. आणि पुढच्या श्लोकात सांगतील, आजचे काही चार लोक आहेत ते माझ्याकडे येतील, पण त्यांच्या डोक्यात येतील खरं, पण काही नसण्यापेक्षा माझ्याकडे येतात, चांगली गोष्ट आहे. काही जण मागायला येतील वगैरे वगैरे. आता आधी जाणून घेऊया या श्लोकामध्ये की भगवंताकडे कोण येत नाहीत. बघा, ते कोण आहेत बरं? न माम दुष्कृती न मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परतज्ञान आसुरम भावमाश्रिता. हे चार कोण आहेत? जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत. पहिलं झालं. जे नराधम आहेत, नरातले अधम, ते माणसं नाहीच आहेत, नावालाच माणसं. आणि पुढं कसे आहेत? ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं आहे. आपण आत्मा आहात ना सर्वजण, आत्मा तर ज्ञान आहे आत्म्याला सगळं. पण या भौतिक जगात आल्यामुळं
मायेच्या प्रभावामुळं आपलं खरं ज्ञान गेलेलं आहे. मी कृष्णाचा अंश आत्मा आहे, हे याचा विसर पडलाय. काय समज स्वतःला मी मी लहान मोठा स्त्री पुरुष गरीब श्रीमंत है ना. आपलं लेबल लेबलच दाखवतो आपण. कोण तू लेबल दाखवतो आपलं. पण आतला आत्मा आहे एवढं का आपल्यालाच माहित नाही, काय सांगणार दुसऱ्यांना. म्हणून तर म्हटलेलं की त्यांना कळत नाही. आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. हे लोक शरण येत नाहीत भगवंताची. आणि खरं तर एवढे मोठमोठे आचार्यगण एवढे सगळ्यांनी भक्तीत एवढं महिमा सांगितलेला आहे की काय विचारायची सोय नाही. इथं काय झालं, ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे बरं का, घडलेली घटना आहे. एकदा पंढरपूरला वारीसाठी काही जण निघालेले होते. आणि साहजिकच एक एक चॅनलवाला व्हिडिओ चॅनलवाला गेला एका वयोवृद्ध व्यक्ती पुढे उभा राहिला. तो म्हणाला की तुम्ही म्हणे कधीपासून वारी करताय बाबा. त्यांनी म्हटलं ते काय सांगता येणार नाही बाबा, माझे पणजोबा मला खांद्यावर घेऊन येत होते म्हणे. अच्छा, मग तुम्ही 80 पेक्षा जास्त वय असेल. असेल बाबा, मला काय कळत नाही. बरं, त्या पत्रकाराने विचारलं त्या वयोवृद्ध व्यक्तीला, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालंय का म्हणे. मग तो थोडं थांबला. तो म्हटला झालं नाही म्हणे अजून. म्हणजे विग्रह किंवा मूर्ती सर्व पाहिलं, पण चालतं बोलतं असं झालं नाही म्हणजे दर्शन अजून. पत्रकार चिडून म्हणाला, मग दर्शन झालं नाही एवढं वर्ष वारी करता कशाला म्हणे तुम्ही. त्या पांडुरंगाच्या भक्ताला थोडं थांबला तो. त्यानेच प्रश्न विचारला पत्रकाराला, साहेब तुम्हाला प्रश्न विचार का. हा, म्हणे मला प्रश्न विचारणं पहिलाच भेटलाय. काय प्रश्न आहे तुमचा. प्रश्न असा आहे माझा की तुमच्याकडे कुत्रा आहे का. कुत्रा पाळतं पाय म्हणे, कुत्रा आहे ना आमच्याकडे. तसं आम्ही आमच्या शेतामध्ये काय करतो की जेव्हा पीक काढतो आम्ही, आणि लगेच काढलेलं सगळं ते मळणी करून लगेच काही पिशव्यात एका रात्रीत भरून होत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, थोडं भरलेलं असतंय, थोडं बाहेर ठेवलेलं असतंय, आणि आम्ही थोडं खोपटासारखं बनवून त्याच्यामध्ये झोपतो रात्री. आणि एक मोठं कुत्रं असतं म्हणे. पण जवळपास सगळ्या शेतामध्ये अशीच अवस्था असते त्यावेळेला. आणि सगळ्यांच्या दारात तिथं कुत्रं वगैरे असतात. आणि साहजिकच चोरांचा सीझन तोच ना, तेवढं धान्य बाहेर पडले म्हटल्यावर काय. आणि तो एखादा चोर येतो, आणि एखादं कुत्रं बघतं त्या चोराला बघून ते भुंकू लागतं. आणि कुत्र्याचं भुंकणं बघून सगळे कुत्रे भुंकू लागतात. आणि त्या त्या व्यक्तीनं प्रश्न विचारला पत्रकाराला, साहेब माझा प्रश्न असा आहे की सगळे कुत्रे भुंकत होते, पण त्या सगळ्या मधून किती कुत्र्यांनी त्या चोराला बघितलं बरं. तो पत्रकार म्हणा, साधी गोष्ट आहे बाबा, एकाच कुत्र्याने बघितलं. मग मुद्दा हाच आहे, ते एकाच कुत्र्यानी बघून त्या चोराकडून भुंकल्यामुळं बाकीच्या कुत्र्यांनी जेव्हा बघितलं हा भुंकतोय म्हटल्यावर त्या कुत्र्यावर विश्वास ठेवून की खरंच चोर आल्या म्हणून हा भुंकतोय म्हणून काय केलं, सगळे कुत्रे भुंकू लागले. त्याच पद्धतीनं तो माणूस सांगत होता की की आम्ही कधी बघितलं नाही म्हणे भगवंताला पांडुरंगाला, पण तुकाराम महाराजांसारखे थोर संतांनी त्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ते आम्ही पालन करत असल्यामुळं एक दिवस आम्ही पण बघू शकतो म्हणे भगवंताला, हा विश्वास आहे. शिका म्हणे कुत्र्याचं एवढं तरी, असं तो म्हणाला. लक्षात आलं आपल्याला. म्हणजेच काही लोक भगवंत शरण घ्यायला इच्छुक का नाहीत बरं. अज्ञानामुळं. जेव्हा ज्ञान घेऊ लागतो आपण आणि अनुभूती येऊ लागते, आपल्याकडून चालते बोलते भगवंत दिसायला काही अवघड नाही. आणि भगवंत नाहीत असं थोडंच आहे. आहेत. पण एवढंच की आपण तशी भक्ती करावी. या श्लोकात तात्पर्यामध्ये या 4 प्रकार लोकांचं खूप विस्तारानं वर्णन केलेलं आहे. आपण नंतर तिथं वाचन करू शकता. आता 16व्या श्लोकामध्ये भगवंत 4 जे पुण्यवान लोक आहेत, पूर्ण भक्त नाहीत अजून, ते कसे शरण घेतात त्याचं वर्णन आहे बघा. भगवंत म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे काय बरं अर्थ तर काय प्रकार आहे. अर्थ म्हणजे काय कुठले लोक आहेत हे, दुःखी कष्टी, दुःखी आहेत. आणि भगवंताकडे म्हणतो, भगवंता माझं दुःख दूर करा तुम्ही कृपा करून, हे फार दुःखात आहे, संकटात आहे. एक झाला प्रकार. दुसरा प्रकार काय, अर्थार्थी. हा, गरिबी आहे, काय धन नाही काय नाही. भगवंता देवा मला पाव. पाव म्हणजे खायचा पाव नाही. हा, तो पण आहे तर देवा मला पाव म्हणजे भगवंता मला काहीतरी मिळू दे, धन मिळू दे, लॉटरी तर लागू दे निदान, तर किंवा नोकरी मिळू दे, जे काय असेल.
तर असे लोक पण येतात. आणि तिसरे जिज्ञासू, काय भगवंत काय असेल बरं, जाणून तरी घेऊया. आणि चौथे म्हणजे ज्ञानी, म्हणजे भगवंताचं ज्ञान ते मिळवतात. असे चार प्रकारचे लोक येतात. हे चार प्रकार लोकात अजून अजून भक्त नाही बनले, हे सुकृती आहे. हं, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा भगवंताकडे तरी येतात. आणि म्हणून मोठा फायदा असा आहे, या पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, या चौघांपैकी कोण प्रिय म्हणे भगवंताला? जो चार पैकी जो ज्ञानी आहे ना, ज्ञानी म्हणजे ज्ञानयोगी नाही बरं का, ज्ञानयोगी वेगळा होतोय, तो निर्गुण निराकारवादी आहे. पण ज्ञानी म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान घेऊन त्यांची भक्ती करण्यामध्ये तल्लीन होतो, त्या चौघांपैकी तो काय होतो म्हणे, तो मला प्रिय आहे. का बरं? कारण त्याने माझं ज्ञान घेऊन त्याला कळलं मीच भगवंत म्हणून माझ्या भक्तीत तो लागलेला आहे. सुरुवातीला नव्हता, पण ज्ञान मिळत मग त्याला कळून चुकलं की बाबा भगवंत आहेत म्हणून. तर असं इथं वर्णन आहे. आता या ठिकाणी भगवंत म्हणतायत 18व्या श्लोकामध्ये की नाही, सगळे चांगलेच म्हणे, हळूहळू काय करेल ते माझ्या बघा इथं काय म्हणतात भगवंत, की माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे ते खचितच माझी, अर्थात सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. म्हणजे ज्ञान मिळालेलं आहे, पण सेवा केल्यामुळं ते माझी प्राप्ती करतात. म्हणजे नुसतं ज्ञान पुरेसं नाहीये, सेवा करणं पण आवश्यक आहे, तर भगवंत म्हणतात. आणि मी मगाच सांगितल्याप्रमाणे 19व्या श्लोकामध्ये भगवंत त्यांना कसं जाणलं, आपण या स्तरावर कसं आलो बरं कृष्णाच्या भक्तीपर्यंत, त्याचं वर्णन करतो. तो श्लोक असा, 19वा श्लोक, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान झालेला मनुष्य मी मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वाच्या सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असले जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. मग श्लोक बघितला ना आपण, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे, म्हणजे हजारोतला एखादा जाणू शकतो ना, त्याच वर्णन आहे पुढचं. म्हणजे कितीतरी जन्मानंतर ज्ञान मिळत मिळत सर्वांनी एका जन्मात मिळेल असं नाही. म्हणजे आपण या कृष्ण भक्तीमध्ये आलो, याचा अर्थ काय, किती जन्मानंतर ज्ञान मिळत मिळत या जन्मात कळलंय, अरे कृष्णाची भक्ती करायची खूप इच्छा झाली हो माझी. मग आपण करू लागतो. त्यांचं नामस्मरण आहे, त्यांची सेवा आहे, त्यांच्या विग्रहांचं दर्शन आहे, बरोबर, गुरूंचा आश्रय घेणे, सगळ्या गोष्टी आपण करू लागतो. का बरं? कारण की खूप जन्मापासून चाललंय आपलं, एका जन्मात होत नाही. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत, हे विसरून चालणार नाही. अहंकारासाठी नाही, हं? की आपल्याला मिळालेलं आहे, हे खूप भाग्याने मिळालेलं आहे, हे आता घालून चालणार नाही. एखादे मौल्यवान वस्तू मिळाल्या फेकून देतो का आपण? की जपून ठेवतो ना? कपाटाला एक कुलूप, दुसरं शाळेत सांगितलं का, एक फिरवायचं, दोनदा तीनदा चारदा फिरवावं लागतं. ते काढून दुसरे किल्ली असतील अजून एक. तेवढं ह्याच्याने ठेवतो ना आपण. समजा सोन्याचं बिस्किट असेल, तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही, खायचं असेल तर राहू दे, पण सोन्याचं बिस्किट जर असेल किंवा काय असेल वस्तू, मौल्यवान वस्तू, कसं ठेवतात एकदम व्यवस्थित. लॉकर सिस्टम असेल बँकेत, तिथं पण ते भरपूर लॉक असेल त्याला, हं, किल्ल्या किंवा चावे लावावं लागतात. याचा अर्थ असा आहे की हे फार दुर्लभ आहे, आणि हे सर्वांना मिळेल असं नाही, आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. आता पुढं मुद्दा येतोय, आपण ज्या आढाव्यामध्ये बघितलंच मुद्दे. आता भगवंत, मग कोणी विचारेल, ओके बरं, भगवान श्रीकृष्ण कृष्ण भगवंत आहेत, बरं बाकी 33 कोटी देवतांचं काय, त्यांचं काय संबंध आपला? आता 20व्या श्लोकात भगवान सांगतायत, 20वा, हम्म, 20वा घ्यायचा नाही, पण 20वा श्लोक आहे. श्लोक असा आहे, कामैसैर्तज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. हीच अडचण आहे मोठी. की बघा, ते चार प्रकारचे पुण्यवान ते बरे म्हणाले, का बरं? भौतिक इच्छा असते ते भगवंताकडे तरी आलेत. पण इथं उल्लेख आहे, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठं चाललेत काय लोक? देवतांकडे चाललेत. मग देवतांकडे गेल्यामुळे काय झालं, मग काय अडचण येईल बघा. भगवान श्रीकृष्णाकडे गेल्याचा फायदा काय? परत येणार नाही इथं भौतिक जगात. आणि देवतांकडे गेल्यावर काय अडचण होणार? परत यावं लागणार. स्वर्गात लाखो वर्षाचं आयुष्य आहे, सगळं, काय कशाची कमतरता नाही. ते नोकरी धंदा काय काय करावं लागत नाही, बसून, अर्धा बसून खाऊ शकतो तिथं.
सोन्या चांदीची भांडी आहे, तूप आहे, सगळं आहे विपुल प्रमाणात. पण आयुष्य संपलं किंवा पुण्य संपलं आपलं, एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. का बरं? तिथं पुण्य नसेल तर थांबू शकत नाही. ते शरीरच नष्ट होऊन जातं. म्हणजे अशी अवस्था आहे भयंकर तिथं. मग स्वर्गात काय उपयोग जाऊन तरी? म्हणून म्हटलंय, काय करता इथे एक श्लोक प्रभुपादांनी कोट केला तात्पर्यामध्ये. तो श्लोक खूप महत्वाचा. त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, अकामा सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. भगवान म्हणतात, त्या सॉरी भागवतात उल्लेख आहे, पण तुमच्या भरपूर इच्छा असतील, मुक्तीची इच्छा असेल, काही असू दे, म्हणजे कृष्णाकडे जा, इकडं तिकडं जा, भटकण्यापेक्षा. का? कारण कृष्णाकडे गेल्याने फायदा असा होईल, आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करतीलच, पण आपली भौतिक इच्छा करायची प्रवृत्ती पण नष्ट होऊन शुद्ध भक्ती देऊन भगवंत आपल्या धामात घेऊन जातात. पण देवता काय करतील? मागितले देतील, मागितले देतील, देतील, द्यायची सवय संपणार नाही. स्वर्गात जाऊ आणि ते मागणी चालूच राहणार. म्हणजे ती काय चांगली सवय का? हा. एखादा मागतोय, एखादा समजा भिकारी असेल, मागतोय, मालकाने दिलं, परत हात वर केलं, परत दिलं, ते म्हणणार झालं की मग दुसरीकडे जा ना, माझ्याकडे काय मागतो तू? तशी पद्धत आहे. तर त्यामध्ये मागत राहतो. पण भगवान श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य असं आहे, ते काय करतात बघा, आता पुढच्या श्लोकात म्हणतात, यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्य चलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. मी परमात्मा पण प्रत्येकाच्या स्थित आहे. म्हणजे जेव्हा एखाद्याच्या हृदयामध्ये इच्छा होते ना, ते त्या देवतेची मी थोडी उपासना करायची इच्छा आहे बरं. भगवान मग ठीक आहे, तिथं का जोडून देतात, जावं तिथं करतो. जबरदस्तीने ओढून आणतील भगवंत. कारण बघा, भगवंताला प्रत्येकाला आंशिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याची इच्छा असेल तसं करू शकतो. म्हणजे त्याला भक्ती करायची नसेल जबरदस्तीने, त्याची इच्छेने तो करू शकतो. नसेल, नाही. हं. गुरूंचा आश्रय घ्यायचा तर घेऊ शकतो, नाही तर नाही. है ना? एका देवतेची करायची, बरोबर कर बाबा तुझी इच्छा, असं भगवंत म्हणतात. पण भगवंताची काय इच्छा आहे खरी? काय म्हणतात भगवंत? माझी शरण घ्या. का? तुम्ही माझ्याकडे आल्यावर परत यावं लागणार नाही तर भौतिक जगामध्ये. कोणाला आवडेल का जन्मन चक्र? आजारी पडायला आवडेल का? कोणाला तर आवडणार नाही. असं वाटतंय का आपल्याला? नाही हो. एखाद्याला भेटायला गेलो हॉस्पिटलमध्ये, आयसीयू मध्ये, आपण बघितलं भरपूर बिस्किट आलेत, वेगवेगळ्या व्हरायटी, आणि काय ऍपल आणि काय किती फळं आलेत. आपण असं म्हणतो का, अरे च्या खरंच. हं. मी पण जर आजारी पडलो, आयसीयू, मी जर आयसीयू मध्ये गेलो, मला किती फळं देतील, हा हा, मला पण घ्यावं भरती करू, म्हणेल का कोणी? नाही म्हणणार. इच्छा पण होणार नाही तसं म्हणायची. म्हणून म्हटलेलं आहे, काही वरिष्ठ भक्त म्हणतात, कधी कधी हॉस्पिटलचा पण फेरफटका मारावा म्हणे, जेणेकरून कळेल काय अवस्था आहे त्यांची, आपण किती बरं आहोत. हं? म्हणून भक्तांना भौतिक जगाची झळ कशी असते बाहेर, तेही कळलं पाहिजे. हं? नाहीतर नाही कळलं, वाटणार की मग दुरून डोंगर साजरे. ती गाय असते नाही, इकडे कुंपणातली गाय म्हणते, ती गाय किती भाग्यशाली आहे, काय हिरवं गवत भेटतं, काय ते डोंगर, काय ते गवत, आ हा. या गायला त्या गायला काय वाटतं, ते कुंपणाच्या आतलं गवत म्हणजे स्पेशल गवत आहे बरं का, छान हिरवं लुसलुशीत गवत आहे. पण त्या गायला माहित नाही, हे तेच आहे, दोन्ही काय वेगळं नाही. तर उलट गवत मिळतच आहे. तर म्हणून आपल्याला भगवंताची भक्ती करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग इथं एक महत्वाचा मुद्दा भगवान मांडतायत 22व्या श्लोकात, की ते देवता जे काही देतात त्याच्या उपासकाला, ते मीच देतो म्हणे त्यांना, माझ्या अनुमतीशिवाय ते देऊ शकत नाहीत. मग जर असं असेल, बघा विचार करा, 33 कोटी देवतांना जो काही त्यांचा त्यांचा भक्त मागेल, ते देताना जरा कृष्णाला विचारून द्यावं लागत असेल, डायरेक्ट कृष्णाकडे गेलेलं काय हरकत? शॉर्टकट आहे ना. किती आपला फायदा आहे, उगाच एवढं फिरून जाण्यापेक्षा. असं कशाला खायचं? असं असं खायचं डायरेक्ट, ते बरं आहे ना. म्हणून 23व्या श्लोकात भगवान स्पष्ट बंदच करून टाकतात, कटच करतात विषय. काय म्हणतात? अंतवत्तो फलम तेषाम त्यात भावत्यल्पमेधसाम देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. क्लिअर केलेलं आहे. भगवान म्हणतात, कमी बुद्धीचे लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना मिळणारी फळं पण तात्पुरते असतात, आणि देवतांचे उपासक त्यांच्या लोकात जातात. पण माझे भक्तच माझ्याकडे येतात, स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि आता पुढंच हा जो श्लोक आहे, निर्गुण निराकारवाद वगैरे, त्याच इथं भगवंत खुलासा करतात. हा 24वा श्लोक कसा आहे, थोडा आपण विचारपूर्वक बघा बरं का. आपल्याला धक्कादायक श्लोक आहे खरं तर. हा श्लोक असा आहे, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानंतो
ममाव्ययम अनुत्तमम. इथं भाषांतर काळजीपूर्वक ऐका किंवा वाचा. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या, मला म्हणजे कोणाला, मला नाही, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. ते स्वतः अज्ञानी असल्यामुळे माझे अविनाशी आणि दिव्य आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. म्हणजेच जे लोक समजतात आधी भगवंत निराकार मग साकार झाले, ते कमी बुद्धीचे आहेत. जे मायावादी अद्वैतवादी आहेत ना, ते म्हणतात की नाही, आधी निराकार मग साकार. इथं स्पष्ट म्हटलंय भगवंतानं, ते चुकीचं आहे म्हणून. का बरं? कारण त्यांना भगवंताचं स्वरूपच कळलं नाही. भगवंताचं शरीर तुमच्या आमच्या हाडामासाच असेल असं नाही. तेच असलं पाहिजे सोडत दिव्य. ईश्वरा परमा कृष्णा सच्चिदानंद विग्रह म्हटलेलं आहे. तर हे समजून घ्यायला हवं. आणि भगवंत म्हणतात मी सगळ्यांपुढे प्रकट होत नाही बरं का. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत मूढो यमनाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. 25व्या श्लोकात भगवान म्हणतात, हा मूढ आणि अज्ञ लोकांनी प्रकट होत नाही बरं का. माझा जो ज्ञान घेतोय, हम्म, जो माझी भक्ती करतो, त्यांच्यापुढे मी प्रकट होतो, म्हणजे अंतरंग शक्तीद्वारे. म्हणून मी अजन्म आणि अच्युत असलेले ओळखू शकत नाही. म्हणजे आपण भक्ती नाही केली तर कृष्णाला कधी जाणू शकणार नाही कुठल्याही जन्मामध्ये. हे आपण ओळखलं पाहिजे. पण भक्ती करणं आवश्यक आहे. आणि पुढे भगवान म्हणतात या पुढच्या श्लोकांमध्ये की भगवान म्हणतात की मला भूत वर्तमान भविष्य सगळं मी जाणतो पण मला कोणी जाणत नाही. आणि या भौतिक जगात का आपण आलो याचं स्पष्ट उत्तर भगवंत 27व्या श्लोकात सांगतात. लोक म्हणतात इथं का आलो, इथं का आलो. म्हणतात इच्छा द्वेष समुत्थेन. इच्छा काय उत्पन्न झाली आपल्या मनामध्ये, कृष्णाचं वैभव बघून वाटलं, अरे कृष्णाचं कृष्ण करताय सगळं, आमचं पण काहीतरी असू द्या ना. मग कृष्णाविषयी काहीतरी ईर्ष्या निर्माण झाली, कॉम्पिटिशन स्पिरिट. मी पण हम भी कुछ कम नाही. ठीक आहे बाबा, जा भौतिक जगात राहा तिथं. तिथे गेल्यावर आपल्याला काय वाटतं, मी पण मालक आहे, या कंपनीचा मालक, ह्याचा मालक, त्याचा मालक, नाहीतर घरातला मालक निदान, दुकानात मालक, पेनचा मालक, घड्याळाचा मालक, चालू मालक. बरं वाटतं, पण कळतं एवढं झालं तरी अरे मी कृष्ण नाही बनू शकलो. कसं बनणार? शक्यच नाही. तर त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. एकदा शिल प्रभुपाद ज्यांनी इस्कॉन स्थापना केली ना, आपल्याला माहितच आहे. तर त्या प्रभुपादांनी त्यांना भेटण्यासाठी एक एक अमेरिकन युवक आला, अगदी तरुण बरं का. तो आला आणि त्याने काय केलं, तो सर्वांना विचारायचा भारतातून आलेल्या लोकांना, कॅन मेक मी गॉड, कॅन मेक मी गॉड. मला तुम्ही देव बनवू शकता का? मला परमेश्वर बनायचंय म्हणे. कोणतरी म्हटलं हे भारतातले स्वामी जे आहेत भाऊ त्यांना भेट. आणि तो तरुण भेटला प्रभुपादांना, म्हणाला स्वामीजी कॅन मेक मी गॉड, तुम्ही मला भगवंत बनवू शकता का? प्रभुपाद म्हटले तुला भगवंत बनायचंय? खरंच तुला भगवंत बनायचंय? त्याला वाटलं असं विचारतं म्हणजे खरंच बनवतील भाऊ, माझी परीक्षा घेतात. हो, मला बनायचंय, मला भगवंत बनायचंय. प्रभुपाद म्हटले तू आता भगवंत आहेस का? नाही हो, मी भगवंत नाही, मला बनायचंय. हा तोच मुद्दा आहे म्हणे. जर तू आता भगवंत नसेल तू कधीच भगवंत बनू शकणार नाही. कारण भगवंत बनत नसतो, भगवंत असतो नाही. म्हणून आत्मा हा भगवंत बनत नाही. जर कोणी म्हणेल आत्मा भगवंत बनतो, त्याला काहीच आधार नाही त्या तत्वाला. कुठंच म्हटलं नाही असं. भगवंत उलट स्पष्ट म्हणतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. प्रत्येक जीवामध्ये शाश्वत अंश आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे की जो 28वा श्लोक असा आहे की कोण भक्ती चांगल्याने करू शकतो म्हणे. आता बघा आपली परीक्षा आहे सर्वांची. आपण चांगली भक्ती कधी करू शकतो? काय म्हटलेलं आहे, येशाम त्वंत गतम पापम जनानाम पुण्य कर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रतः. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांचे पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. बघा, आपण खूप प्रचंड पाप करून आलो असू, फार अवघड होतं भक्ती करायला, आपला खडतर वाटतंय. पण आपण पुण्यवान असू, सहज भक्ती करू शकतो आपण. पण तरी पण ही भगवंताची कृपा आहे. आपण भक्ती करता तरी पण करत राहिलो तर ते पाप म्हणजे प्रवृत्ती नष्ट होईल. इथं कुठलं पुण्य म्हटलं माहितीये का? प्रभुपाद एका प्रवचन म्हणजे हे पुण्य म्हणजे स्वर्गात जाण्याचं पुण्य नाही बरं काय, हे भक्तीचं पुण्य आहे. शाश्वत आहे. जो पाप पूर्ण थांबवलेला आहे, वाईट गोष्टी करत नाही, नशापान नाही, व्यभिचार नाही, जुगार नाही, या सगळ्या
मांसाहार या सगळ्या गोष्टीपासून दूर राहून तो काय करतो, भक्ती करत राहतो. मग त्याला ते पुण्य प्राप्त होतं, दिव्य पुण्य. आणि तसं झाल्यामुळं तो दृढतेनं भक्ती करतो. किती अडचणी आल्या तरी तो माघार घेत नाही. तो पूर्णपणे वाटचाल, जसं प्रल्हाद महाराज होते ना, किती संकट वडिलांनी छळ केला, अजून काय पाहिजे. मग मात्र भगवंताला राहावं नाही. भगवंताने काय केलं, खामांद प्रकट येऊन हिरण्यकशिपूचा वध केला. एवढं वध केल्यावर सुद्धा भगवंत म्हणतात ना प्रल्हाद, "अरे काहीतरी माग, काय विचार." नाहीच म्हणत होते. शेवटी म्हटले, माझ्या वडिलांनी बऱ्याच जणांना खूप त्रास दिला आणि आपण आपल्या हातून त्यांचा वध झाला, पण माझी आपल्याला प्रार्थना आहे म्हणे, त्यांना कृपा करून मुक्त करा म्हणे. भगवंत, अरे काय विचारतोस प्रल्हाद, अरे तुझ्या ज्या कुळामध्ये तुझ्यासारखा भक्त जन्माला आलाय, त्याचे कितीतरी पिढ्यांचा उद्धार झालाय म्हणे. आणि तुझ्या वडिलांनी मी स्पर्श केल्यावर त्यांचा ते उद्धार झालाय म्हणे त्यांचा. काही चिंता करू नकोस. तर अशा रीतीने इथं पुढं 30वा जो श्लोक आहे, त्यात भगवान म्हणतात, साधिभूतादि दैवम माम साधि यज्ञम च ये विदुः प्रयाण कालेपि च माम ते विदुर्युक्त चेतसः. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचे संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. आता आश्चर्य काही शब्द आपल्या अर्जुनानं, क्षमा कर भगवंतानं, की अर्जुन थोडा गोंधळला. त्याला कळून त्याला काय विचारतो तो भाई, थोडं गोंधळून आलेला आहे. पण तरी पण भगवंत खुलासा करणारच आहेत. तर आता आपण पाहणार आहोत की या जो 7वा अध्याय आपण बघितला आता, ज्ञान विज्ञान योग, याचं महात्म्य काय बरं नेमकं, हे जाणून घेऊया आपण. हम्म. याच्यामध्ये या 7व्या अध्यायामध्ये याचं महात्म्य असं आहे, एकदा विष्णू भगवंत आणि लक्ष्मी देवी यांच्यात चर्चा होत होती. आणि शिवजींनी ती जी कथा आहे, महात्म्य, ते कोणाला सांगितलं? शिवजीने पार्वतीला सांगितलं. याच्यामध्ये बाकी ही कथा आहे का, एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं शंखकर्ण. त्या ब्राह्मणाचं शंखकर्ण होतं. पण ब्राह्मण असला तरी तो वैश्यासारखा व्यापार करायचा, व्यापारात गुंतलेला होता. आणि खूप श्रीमंत झाला व्यापारातनं. आणि त्याचे 3 विवाह झाले. किती 3 विवाह झाले त्याचे. आणि 4था विवाह करायची इच्छा झाली त्याची. बरोबर आहे, ऐकताय सर्वजण? विवाह झाले, ते 4था विवाह करायची इच्छा झाली. शेजारच्या गावात निघाला, कोण सुंदर कन्या भेटेल का म्हणून. आणि झालं काय, शेजारच्या गावात जेव्हा गेला, वाटेत एका सापान त्याला चावलं, तिथंच मृत्यू झाला. 4था विवाह करायला निघालाय आणि सापांचा मृत्यू झाला. आणि त्याला पुढच्या मग तो साप बनला. हे गीता महात्म्यामध्ये उल्लेख आहे, पद्मपुराणामध्ये 18 पुराणापैकी एक आहे. आणि काही काळानंतर काय झालं, तो साप जो होता, त्याला भगवंताने असं काही विशेष हे केलं असेल, तो साप त्याची जी मुलं होती, त्या मुलाच्या एका मुला स्वप्नात आला. म्हणाला की म्हणे, मी तुमचा वडील आहे, शंखकर्ण आहे. आणि घराच्या मागच्या बाजूला मी काय केलंय, का झुडपाजवळ कोट्यावधी रुपये, सोनं, दागिने सगळं लपून ठेवले म्हणे. आणि मग त्याची इच्छा होती ना मुलांना मिळावं म्हणून. दुसऱ्या दिवशी ते मुलं वडिलांनी सांगितल्या ठिकाणी खणायला गेली. साप प्रकट झाला तिथे एकदम मोठा. ते म्हटलं विचारा, कोणी घाबरून गेले ते. आणि मग त्यांनी मग काय केलं, मग त्यांनी विचारलं त्यांना, म्हणजे कोण आहे तुम्ही म्हणून. यांनी तर सांगितलं की आम्ही अमुक आहोत असं सांगितलं. ते आमचे वडील असे होते. मग त्यांनी सांगितलं की म्हणे, त्या सापानं काय केलं, चर्चा झाली त्याची. साप म्हणाला, तुम्ही काय करा म्हणे, की तुम्ही 7वा जो अध्याय घेतात अति श्रद्धेनं पठण करा. आणि तुम्ही श्रद्धेनं जर पठण केलं तर काय होईल, की तो पठण करा म्हणजे केलं त्यांनी. आणि तो साप त्यांच्या वडिलांच्या रूपात दिसला त्यांना. आणि सगळं दागिने व सगळं काय केलं, सगळं खजिना दिला. आणि लगेच काय झालं मग, त्याला अजून शरीर हे झालं नव्हतं ना. मग ते 7व्या अध्यायाच्या पठणामुळे त्यांना जे पुण्य प्राप्त झालं होतं भक्तीचं, त्याच्यामुळं वैकुंठातनं त्यांना विष्णूचं दिव्य विमान आणलं. आणि शंखकर्ण विष्णू लोकांवर निघून गेला. आणि पुढं मग त्यांनी पण, मुलांनी पण काय केलं, धार्मिक जीवन जगले, पुण्यवान झाले. आणि दान धर्म वगैरे सगळं त्यांनी केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात त्यांनी काय केलं, नियमित पठण केलं. आणि त्यामुळे त्यांना काय झालं, त्याने भगवत प्राप्ती झाली. आता 7व्या अध्यायातले मुख्य श्लोक आपण बघितलेच मगाशी. एक आहे की बीजमाम सर्व भूतानाम, मी सर्व
गोष्टीचं बीज मूळ मीच आहे म्हणतात. आणि सर्व बुद्धिमानांची बुद्धी मीच आहे, तेजस्व्यांचं तेज मीच आहे, बलवानचं बल मीच आहे. आणि जो धर्माला धर्माच्या विरुद्ध नसलेला काम मीच आहे, हे भगवंत म्हणतं, आपण ऐकलं मगाशी. आणि म्हणून इथं कथेतला मुख्य संदेश हाच आहे की भगवान श्रीकृष्ण सर्व सृष्टीचे मूळ कारण आहेत. आणि हा जो विशेष भागवतीचा 7वा अध्याय, याचं जे तत्वता समजून घेतो, भगवंताचं मूळ तत्व, तर या अध्यायाचं अतिशय श्रद्धेने जेव्हा पठण करतो, त्यात सर्व पाप नष्ट होऊन त्याला काय होतं, मग भगवंताची प्राप्ती होते.